मी विक्रम प्रकाश कलवडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक. आज आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची आज निवड होती. निवडीमध्ये आज राष्ट्रवादीमध्ये चुरशीचे बरेचसे उमेदवार होते की त्यांना आम्हाला संधी मिळावी म्हणून पक्षश्रेष्ठी पुढे कुणाचं नाव द्यावं हा पेच पडला होता. त्यामुळे चिठ्ठ्यांवरती सभापती आणि उपसभापतीसाठी चिठ्ठ्या टाकल्या गेल्या. चिठ्ठ्या टाकत असताना सभापती पदासाठी माझी चिठ्ठी निघाली आणि उपसभापतीसाठी विलास मानकर यांची चिठ्ठी निघाली. पक्षाने आम्हाला दोघांना आदेश दिला की तुम्ही जाऊन फॉर्म भरा आणि पुढची प्रक्रिया करावी. पुढची प्रक्रिया करत असताना आम्ही फॉर्म भरायला गेलो असता तिथं विरोधी पक्षाचा अर्ज भरला सुभाषभाऊ जाधव यांनी. सुभाषभाऊ जाधव सभापती पदासाठी आणि उपसभापतीसाठी साईनाथ मांडेकर यांनी फॉर्म भरला. नंतर चर्चा होत जाता चर्चेमध्ये उपसभापती पदाचा साईनाथ मांडेकर यांनी राजीनामा अर्ज मागे घेतला आणि सरळ लढत सभापती पदासाठी सुभाष भाऊ जाधव आणि माझ्यामध्ये झाली. त्यामध्ये मतदानाचा कौल सुभाष भाऊ जाधव यांना राष्ट्रवादीचे 13 संचालक असताना 11 मतदान सुभाष भाऊ जाधवांना आले आणि विरोधी पक्षाचे 5 संचालक असताना मला 7 मतदान झाले. याच्यामध्ये पक्षाचा म्हणून राष्ट्रवादी पक्षाचा सभापतीचा पराभूत झाला आणि विरोधी पक्षाचे उमेदवार सुभाषभाऊ जाधव यांची निवड झाली. ही का झाली आणि कशासाठी आली? राष्ट्रवादीच्या याच्यावरती मिटिंग झाल्या. सर्वांच्या मताने ज्या चिठ्ठ्यामध्ये नाव येणार त्यांना मतदार रूपी किंवा बिनविरोध निवड द्यायची होती सभापती उपसभापतीपदी म्हणून. परंतु तसं झालं नाही. राष्ट्रवादीपैकी 6 उमेदवार मतदार फुटले गेले. का फुटले गेले याची शहानिशा केली. शहानिशा अशी कळली की विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी रात्रीच मिटिंग घेऊन व्यूहरचना करून राष्ट्राचे 6 उमेदवार हे अवघ्या 20,000 रुपयामध्ये विकले गेले आणि 20,000मध्ये त्यांनी 6 उमेदवार 6 मतदार प्रत्येकी 20 देऊन 6 मतदारांशी हे करून आज विजय मिळवलेला आहे. का असं 20,000 साठी? जर 20,000 तुम्हाला हवे असेल तर आपला 5 जे सभापती होणार होते याच्यापैकी कुणीही असेल, जशी चिठ्ठी आली आज सुदैवाने माझी चिठ्ठी आली. आम्हाला जर काय असं आम्ही 30,000 दिले असते, 40,000 दिले असते. पण पक्षाच्या विरोधी मतदान करणे किंवा स्वतः स्वाभिमान घाण ठेवणे या 6,000 इतपत का समजलं नाही? आणि प्रत्येक वेळेस अशाच राजकारणी असणार तर पक्षाची नक्कीच हानी होणार. पक्ष कधी मोठा होणार नाही हे 100%. आणि 20,000मध्ये फुटलेले हे संचालक मंडळ आहे. शेवटी त्यांच्याकडे किती काय असू द्या पण शेवटी फुटले ते फुटलेत. 20,000साठी फुटलेत. धन्यवाद. मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.